महापालिकेने शहरात गणेश मूर्ती विक्रीसाठी रस्त्यावर स्टॉल टाकणाऱ्या 229 विक्रेत्यांना नोटीस बजावली आहे. या विक्रेत्यांनी महापालिकेची परवानगी न घेता स्टॉल्स उभारले होते. याशिवाय ठरवून दिलेल्या मान्यतेपेक्षा अधिक आकाराचे मंडप टाकलेल्या 3 गणेश मंडळांनाही नोटीस देण्यात आली आहे. पालिकेने पादचाऱ्यांना त्रास होणार नाही आणि पदपथ अडवून स्टॉल टाकू नये अशी सूचना केली होती. मात्र याचे उल्लंघन करून अनेक ठिकाणी पादचाऱ्यांना चालण्यासाठी अडचण निर्माण झाल्याच्या तक्रारी आल्याने पालिकेने अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्या नेतृत्वात तपासणी केली. तपासणीत तक्रारीमध्ये तथ्य आढळल्याने संबंधित विक्रेत्यांना नोटीस देण्यात आली आहे. गोवंडीतील मानखुर्द परिसरात सोमवारी सायंकाळी एका 12 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपी 22 वर्षीय शरद साबळे जो स्थानिक रहिवासी आहे, त्याने दारूच्या नशेत अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलाने सांगितले की आरोपीने त्याला भाजी खरेदीसाठी मदतीची ऑफर दिली आणि त्याला सोनापूर परिसरात घेऊन जाऊन अत्याचार केला. मुलाच्या गुप्तांगातून रक्तस्राव होत असल्याचे कुटुंबियांनी पोलिसाला सांगितले आहे. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. संगमपूल परिसरातील लोहमार्ग पोलीस मुख्यालयासमोर एका तरुणाला दुचाकीवरून जात असताना चोरट्यांनी अडवले. मंगळवारी दुपारी 1:30च्या सुमारास घडलेल्या या घटनेत चोरट्यांनी तरुणाला धमकावून चाकूचा धाक दाखवला आणि त्याच्याकडील 750 रुपये लुटले. त्यानंतर त्यांनी आणखी पैसे मागून पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तरुणाने ऑनलाईन पद्धतीने 1750 रुपये दिले. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ तपास करीत आहे. गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे आणि यासोबतच बाजारपेठेतील स्टॉल्सवर बरीच गर्दी दिसत आहे. यंदा अनेक स्टॉल धारकांनी विविध प्रकारच्या गणेश मूर्तींचे विक्रीसाठी स्टॉल्स उघडले आहे. मूर्तिकारांनी आपल्या कलाकुसरीतून प्रत्येक मूर्तीला एक वेगळा आणि अनोखा लुक दिला आहे, ज्यामुळे भक्तगणांकडून या मूर्तींना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मूर्तिकारांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक मूर्ती ही भक्तांच्या श्रद्धेचा प्रतीक आहे. आम्ही या मूर्तीमध्ये आपली कला आणि भक्ती एकत्र मिसळून प्रत्येक घरात गणेशाची कृपा होईल अशी आशा बाळगतो. लोकांची गणेश मूर्ती निवडण्यासाठी बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. काहींना पारंपरिक लहान मूर्ती आवडतात तर काही जण मोठ्या डिझायनर मूर्तीकडे आकर्षित होत आहेत. गणेश मूर्ती निवडताना भक्तगण आपल्या घरात गणपती बसवताना कसा दिसेल हे विशेष लक्षात घेत आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची धूम दिसत आहे आणि प्रत्येक जण आपल्या आवडत्या बाप्पाला घरी आणण्यासाठी आतुर आहे. यंदा गणेशोत्सवात कोणती मूर्ती घराचे सौंदर्य वाढवणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक, पुणे वन टाइम थिएटरच्या बॅक साईडला तर आपल्या इथे सुंदर आणि सुबक मूर्ती असतात. जसं की आपण बघाल की 1 टोन मध्ये दगडूशेठ आहे आपल्याकडे. अशाच प्रकारचे वेगवेगळे 1 टोन असतात की जे दरवर्षी आपण चेंज करतो की ते नवीन ग्राहकाला दरवर्षी काहीतरी वेगवेगळं मिळेल, जेणेकरून की बाबा आपलं ग्राहक जे आहे ते आनंदी होईल. आता दरवर्षी काय होतं, एकाच कलरमध्ये घेऊन आणि हे कलर घेऊन त्यांना खूप आनंद होतो. आता बरेचसे कस्टमर आपले असे आहेत की पुण्यातून आहेत, नाशिकचे आहेत, औरंगाबादचे आहेत, गोव्याचे आहेत. असे बरेचसे कस्टमर बाहेरनं आपली मूर्ती पार्सल इथून घेऊन जातात. पुण्यात काँग्रेस भवनात आयोजित बैठकीदरम्यान मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकांनी आंदोलन केले. नाना पटोले यांचा घेराव घालून आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका विचारली. पटोले यांनी उत्तर दिले की भाजपाने समाजातील विविध घटकांसाठी दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही आणि हे सरकार आरक्षण विरोधी आहे. महाविकास आघाडीच्या आगामी सरकारच्या काळात मराठा आणि ओबीसी समाजाचा मुद्दा सोडवला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आगामी विधानसभा निवडणुकीबाबत त्यांच्या भूमिकेची स्पष्टता केली. त्यांनी सांगितले की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी कोणालाही पाठिंबा देणार नाही. त्यांच्या मते या निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षासोबत युती किंवा आघाडी करणे ते योग्य समजत नाही.
आशियातील सर्वात उंच मंदिर जटोली शिव मंदिर श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टतर्फे 132व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. आशियातील सर्वात उंच शिवमंदिर म्हणून हे मंदिर ओळखले जाते. उत्तुंग हिमालयाच्या सानिध्यात प्रतिष्ठित आणि अत्यंत पवित्र असलेल्या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे साकारण्यात येणार असून भाविकांकरिता विशेष आकर्षण असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मंगळवारी सायंकाळी रायगड जिल्ह्यातील माणगाव औद्योगिक वसाहत परिसरातून अनिकेत दुधभाते आणि इतर 13 जणांना ताब्यात घेतले. 1 सप्टेंबरच्या रात्री नानापेठेतील डोके तालीम चौकात वनराज आंदेकर यांच्या पिस्तूल आणि कोयत्याने निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेतला. गायकवाड आणि दहिभाते यांचा शोध घेतला असताना त्यांची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी माणगाव परिसरात सापळा लावून आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे खून प्रकरणी तपासणी वेगाने सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर 8 महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, ज्याचे पडसाद राज्यात उमटले. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी माफी मागितली. आता भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुतळा उभारणी करताना स्टेनलेस स्टीलचा वापर करायला हवा होता, असे विधान केले आहे. समुद्रकिनारी खारे वारे असल्यामुळे येथे स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर पुतळा कोसळला नसता, असे विधान दिल्ली येथील एका कार्यक्रमात बोलत असताना नितीन गडकरी यांनी केले आहे. 3 सप्टेंबर रोजी छत्तीसगडमधील दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमेवर स्थित लोहगाव पुरंगेल एंट्री जंगल परिसरात झालेल्या चकमकीत एका प्रमुख नक्षलवादीसह 9 नक्षलवादी ठार झाले. या नक्षलवाद्यांमध्ये 5 महिला नक्षलवादींचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा राखीव दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांनी संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान राबवले असता नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर दिले आणि चकमक सुरू झाली. ठार झालेल्या नक्षल्यांवर एकूण 60 लाखांपेक्षा अधिक बक्षिसे होती, अशी माहिती बस्तर क्षेत्राचे महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.